याने करत आहोत, यासाठी सन्मानानं आपण उभे राहावं. त्याच्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत. यानंतर राष्ट्रगीताचा सन्मान करूया. मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. यानंतर राज्यगीताचा सन्मान आपण करूया. राज्यगीत.
सर्वांना आसनस्थ होण्याची विनंती करते. नमस्कार. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ, समाज सुधारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे. स्वतंत्र भारताचे मजूर मंत्री, पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव शर्माजी इथे उपस्थित आहेत. मी आपल्या महापौर रितू तावडे, राज्यपाल जिष्णुदेव शर्माजी इथे उपस्थित आहेत. मी आपल्या महापौर रितू तावडे जी यांना विनंती करते की राज्यपालांचं आपण स्वागत करावं. राज्यपाल महोदय जिष्णुदेव शर्माजी यांचं स्वागत करत आहेत महापौर रितू तावडेजी. राज्यपाल महोदयांचं आपण इथे स्वागत करत आहोत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवालजी आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वागत करतील. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत राजेश अगरवालजी करत आहेत, मुख्य सचिव. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचंही आपण स्वागत करतोय. राजेश अगरवालजींना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसंच सभापती महोदय राम शिंदे साहेबांचंही इथे आपण इथे स्वागत करूया. मुख्य सचिव राजेश अगरवालजींना विनंती करते की सभापती राम शिंदे साहेबांचं इथे आपण स्वागत करूया. त्यानंतर उपाध्यक्ष महाराष्ट्र विधान अण्णा बनसोडेजी, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद. त्यानंतर मंत्री महोदय मंगल प्रभात लोढाजी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. मुख्य सचिव राजेश अगरवालजींना मी विनंती करते मंगल प्रभात लोढाजी यांचंही इथे स्वागत करावं. तसंच छगन भुजबळ साहेब इथे आलेले आहेत, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, त्यांचंही स्वागत राजेश अगरवालजींना मी करण्याची विनंती करते. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांचंही इथे आपण स्वागत करावं. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम यांना मी विनंती करते की आपण आशिष शेलारजींचं स्वागत करावं. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सर यांचंही इथे स्वागत करावं. त्यानंतर मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडजी यांचंही इथे आपण स्वागत करावं. यानंतर महापौर रितू तावडेजी यांचंही इथे स्वागत करावं. सर्व सन्माननीय अतिथींचं स्वागत करण्याची विनंती मी करते. अश्विनी भिडे मॅडम आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त. भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. श्री भीमराव आंबेडकर, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा. यानंतर
यानंतर आपण एका महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. समाजनायक संजय शिरसाट या पुस्तकाचं अनावरण आपण आता करत आहोत. संजय शिरसाट या त्यांच्या विभागाच्या वतीनं 1 वर्षाच्या संपूर्ण प्रगतीचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे, समाजनायक संजय शिरसाट. आणि या पुस्तकाचं अनावरण आता आपण इथे करत आहोत. संजय शिरसाट सर सामाजिक न्याय मंत्री, त्यांच्या संपूर्ण 1 वर्षाच्या ज्या कारकिर्दीचा प्रगतीचा आढावा संपूर्ण तपशील या पुस्तकामध्ये आहे. यानंतर आपण चिवरदान या समारंभाला आता सुरुवात करत आहोत. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना काही अतिमहत्वाच्या कार्यक्रमासाठी पुढे जाण्याचं आहे. तर मी त्यांना विनंती करते की आपण अभिवादन करण्यासाठी यावं. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो. आजच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी, आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, सभापती राम शिंदेजी, उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, नुकतंच ज्यांचं कार्य अहवाल आपण प्रकाशित केला ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी, संजय राठोडजी, महापौर ऋतुताई तावडे, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, भंते भनंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरोजी, मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, आयुक्त अश्विनीताई भिडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, प्रधान सचिव श्री हर्षदीप कांबळे, कोकण आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, राज्यपाल बोध यांचे सचिव प्रशांत नारनवरे, श्री नागसेन कांबळे, भाई गिरकर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित माननीय भीमरावजी आंबेडकर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, मला एक फॉरेन डेलिगेशन करून नागपूरला कार्यक्रमाकरता जायचं असल्यामुळे मी माननीय राज्यपालांची परमिशन घेतली आणि पहिले बोलण्याकरता या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. या महामानवाला आपण जेवढं अभिवादन करू तेवढं कमी आहे. कारण एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं. आपण जर एक विचार केला, एक व्यक्ती, एक पेन आणि एक पुस्तक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची कलम आणि त्या कलमेने लिहिलेलं भारताचं संविधान याने संपूर्ण भारताला बदलून टाकलं. भारतामध्ये समतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा केला. समाजामध्ये भेदाभेद दूर केला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या प्रथा संपवल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं
सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं. आणि म्हणूनच आपण नेहमी असं म्हणतो की आज भारत प्रगती करतोय, त्याचं एकमेव कारण भारताला मिळालेलं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होता. जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही सगळी कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे कार्यक्रम एक प्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना आहे. सगळ्यात महत्वाचा संदेश जो भगवान गौतम बुद्धांचा संदेश त्यांनी आपल्याला दिला तो म्हणजे अत्तदीप भव, म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा, कोणावर अवलंबू नका, तुमच्यातला प्रकाश जागृत करून आपल्या पायावर उभं राहा. हा जो काही त्यांनी दिलेला संदेश आहे तो मला असं वाटतं की मानवाच्या कल्याणाचा सर्वोत्तम संदेश म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीचा उल्लेख आपण नेहमी करतो आणि तो सर्वार्थाने अत्यंत महत्वाचा आहे. पण तो उल्लेख करत असताना अनेक वेळा त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही कॉन्ट्रीब्युशन्स आहेत ते कुठेतरी मागे पडतात. आणि म्हणून केवळ एक विषयावर या ठिकाणी मी बोलणार आहे आणि ते म्हणजे त्यांनी जो भारताच्या अर्थकारणाला एक प्रकारे जी दिशा दिली ती अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण आपल्याला कल्पना असेल की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ज्यावेळी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली त्यावेळी त्यांचा प्रबंध हा जो काही आपल्या रुपया आहे, प्रॉब्लेम्स बिफोर इंडियन रुपी, अशा प्रकारचा प्रबंध त्यांनी तयार केला. आणि या प्रबंधामध्ये त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या याकरता महत्वाच्या आहेत की त्यानंतर त्या प्रबंधात त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये एक सेंट्रल बँक असली पाहिजे, त्याशिवाय भारतामध्ये बँकिंग हे आपल्याला करता येणार नाही. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की वर्षानुवर्ष आपल्या करन्सीचं म्हणजे चलनाचं सिल्वर स्टँडर्ड आहे ते संपवलं पाहिजे आणि गोल्ड स्टँडर्ड केलं पाहिजे. आणि तिसरं त्यांनी हे सांगितलं होतं की विनिमय दर बघू नका, करन्सीची पर्चेसिंग पॉवर बघा. आणि त्यानंतर ज्यावेळी बँकिंग व्यवस्थेच्या संदर्भात हिल्टन यंग कमिशन तयार झालं आणि ते भारतामध्ये आलं त्यावेळी त्या कमिशन समोर सर्वात विस्तृत साक्ष ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली. आणि ती साक्ष झाल्यानंतर हिल्टन यंग यांनी आपल्या अहवालात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाचा उल्लेख करून आणि त्यांच्या साक्षीचा उल्लेख करून त्यात हे लिहिलेलं आहे की भारताला एक सेंट्रल बँक ही आवश्यक आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करा. त्यामुळे ही जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापित झाली आहे याची मूळ आयडिया ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. दुसरं आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर भारतामध्येही आणि जगाने त्यांच्या करन्सी करता गोल्ड स्टँडर्ड हे स्वीकारलं, म्हणजे सोन्याचा साठा इक्विव्हॅलंट हा तयार करायचा, हे गोल्ड स्टँडर्ड स्वीकारलं. आणि अनेक वर्षापर्यंत ते गोल्ड स्टँडर्ड चाललं, आजही ते चालत आहे. पण आज ते का बरं अत्यंत महत्वाचं आहे? आज ज्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये एक्सचेंज हे डॉलरवर झाल्यामुळे करन्सीचं गोल्ड बॅकिंग त्यांनी काढून टाकलं. आज पुन्हा एकदा अमेरिकेसारख्या देशालाही वाटतं, चीनसारख्या देशालाही वाटतं की आपली करन्सी गोल्ड बॅकिंगची असली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा गोल्ड स्टँडर्ड करे. एका वेगळ्या पद्धतीनं आता अमेरिकाही चालला आहे, चीनही चालला आहे आणि जगभरातली सोन्याची खरेदी आज त्या ठिकाणी चाललेली आहे. याचा अर्थ जे
1923 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ते जगाने स्वीकारलं आणि आज पुन्हा जग ते स्वीकारत आहे. आणि तिसरी गोष्ट आपण जर बघितलं तर आताच्या काळामध्ये विनिमय दराचा विचार फार होत नाही. आपण अनेक वेळा म्हणतो डॉलरच्या तुलनेत आता रुपया घसरला, डॉलरच्या तुलनेत 92 रुपये 93 रुपयेपर्यंत आता $1 झाला. पण जग आता असं पाहत नाही, जग रुपयाची खरेदीची क्षमता काय आहे ही पाहते. $1 काय खरेदी होऊ शकतं आणि तेच खरेदी करायला किती रुपये लागतात. कारण जेव्हा एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी होते त्यावेळेस विनिमय दर महत्वाचे राहत नाही, तर त्याची पर्चेसिंग पॅरिटी किती आहे ही त्या ठिकाणी महत्वाची असते. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आर्थिक विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली सांगितले होते, त्या पुस्तकात नमूद केले होते, आजच्या ग्लोबलाइज अर्थकारणामध्येही तेच सगळ्यात महत्वाचे ठरतायत, तेच सुप्रस्तुत ठरतायत आणि त्याच्यावर आधारितच आपल्या संविधानाने आपली अर्थव्यवस्था उभी केली आहे. आणि म्हणूनच आता आपण जगातली तिसरी अर्थव्यवस्था होतो आणि लवकरच दुसरी आणि पहिल्याकडे आपण वाटचाल करू आणि त्याची दिशा देणारं आपलं संविधान आणि ते संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणूनच आज मला असं वाटतं खरं म्हणजे त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर जर आपण प्रकाश टाकू लागलो तर संपूर्ण दिवस जाईल. पण माननीय राज्यपाल महोदयांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चाललाय. त्यांच्यासमोर अधिक बोलणं हे देखील कुठल्याही शिष्टतेला धरून नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे महानगरपालिका आयोजित करते. महानगरपालिका खूप चांगल्या व्यवस्था या ठिकाणी करते. राज्य सरकार, पोलीस सगळे सोबत असतात. इथलं प्रदर्शन अतिशय सुंदर असतं. त्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेचेही, बृहन्मुंबई महानगरपालिकेचेही मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा माननीय राज्यपाल महोदयांची क्षमा मागून या ठिकाणून जाण्याची त्यांच्याकडनं अनुमती घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय नागपूरसाठी रवाना होत आहेत, त्यांना आपण निरोप देऊया. तसंच ॲडव्होकेट आशिष शेलारजी मंत्री माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य हेही रवाना होत आहेत, त्यांनाही आपण रजा देऊया. सन्माननीय माजी खासदार राहुल शेवाळे सर इथे उपस्थित आहेत. मी आपल्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडमना विनंती करते की त्यांचा आपण सन्मान करूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नेहमी म्हणायचे की माझ्या आयुष्यात 3 गुरु आणि 3 उपास्य देवता यांनी मला घडवलंय. माझे पहिले गुरु, श्रेष्ठ गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. माझी 3 उपास्य देवता ही आहेत. पहिली देवता म्हणजे विद्या, दुसरं दैवत स्वाभिमान आणि तिसरं दैवत म्हणजे शील. त्यामुळे या सगळ्यांना घेऊन जेव्हा आपण पुढे जातो तेव्हाच आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो. अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण स्वरांच्या वतीनं हे अभिवादन करत आहोत. एकही नाम भीमराव असं कवी गाथा जाधव यांनी म्हटलेलं आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीचे कलाकार 2 भीमगीतं आता सादर करत आहेत. तर मी त्यांना विनंती करते की आपण ती सादर करावीत.
कवी गाथा जाधव यांची ही रचना गंधार जाधव यांनी संगीतबद्ध केली होती आणि गायली त्यांनी, आणि त्यांना साथ ही तितकीच छान केली. शिक्षण हा ज्ञानाचा आणि प्रगतीचा पाया आहे. यामुळे आत्मसन्मान वाढतो आणि समाजात स्थान मिळवता येतं. म्हणून ज्ञानाचा मार्ग स्वीकारावा असं म्हणणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुझ्याच साठी तो झिजला असं खरं तर आज आपण म्हणू शकतो. कवी भगवंत चोपडे यांची ही रचना आहे. संगीत आणि मुख्य गायक गंधार जाधव. नको
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीचे हे कलाकार गंधार जाधव, सोनल गणवीर, सायली काजरोळकर, नरेंद्र बावेकर, दिलीप बाटे, नवीन कारेमोरे, चंद्रकांत साखरपेकर, सचिन आत्माराम परब आणि परिणिता कोरे यांच्यासाठी कौतुकाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर सन्माननीय राज्यपाल महोदयांना मी विनंती करते की आपण चिवरदान समारंभ इथे करत आहोत. पूज्य भदंत त्याआधी आपण दीपक केसरकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून मी स्वागत करते आणि यानंतर चिवरदान करत आहोत. पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो यांना चिवरदान करत आहोत. त्यानंतर साधनानंद यांना मी विनंती करते की आपण मंचावर यावं आणि त्यानंतर पूज्य भदंत लंकानंद यांना आपण चिवरदान राज्यपालांच्या हस्ते करत आहोत. साधनानंद आणि पूज्य भदंत लंकानंद. पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो, साधनानंद आणि पूज्य भदंत लंकानंद यांना आपण चिवरदान केलेलं आहे. डोळ्यांची दृष्टी कदाचित अपघाताने किंवा जन्मजात जरी गेली असली तरी विचारांची दृष्टी सजग ठेवली तर आत्मज्ञानाचा मार्ग मोकळा होईल. अशा आमच्या 3 विद्यार्थिनी खरं तर त्या अंध असल्या तरी सुद्धा आपल्या प्रतिभेने, आपल्या बुद्धीने आत्मज्ञानाचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे आणि त्या झेप घेऊ इच्छितात. त्यांचं कौतुक आज आपण राज्यपालांच्या हस्ते करत आहोत. कमलाबेन मेहता अंधशाळेच्या या विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया. आमच्या विद्यार्थिनी आणि 2 आमचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवूया. एका वेगळ्या प्रयत्नातून आकाशात झेप घेऊ इच्छित आहेत ते आमच्या विद्यार्थिनी आणि आमचे विद्यार्थी. राज्यपालांच्या हस्ते त्यांचं कौतुक होत आहे, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचं कौतुक होत आहे. हाच एक वेगळा खरं तर योगायोग आहे आणि त्यातूनही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ज्यांनी शिक्षणाची कास धरा असं सांगितलं, त्यांच्या हस्ते हे सन्मान आणि हे कौतुक होत आहे. हे आमचे विद्यार्थी आहेत. कमलाबेन मेहता अंधशाळेचे हे विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सन्माननीय श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत इथं व्यक्त करावं, आपण अभिवादन करावं.
नमस्कार. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित असलेले आदरणीय राज्यपाल श्री विष्णुदेव वर्मा साहेब, काही कारणास्तव आत्ताच आपलं भाषण उरकून गेलेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्री छगन भुजबळ साहेब, विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदेजी, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी, तसेच मंत्रिमंडळातील उपस्थित आमचे सर्वच सहकारी, मुंबईच्या महापौर श्रीमती ऋतू तावडेताई, सर्वच मंचावरील अश्विनीताई भिडे, तसेच विधिमंडळातील सर्व आमदार, अधिकारी वर्ग, मीडियाचे उपस्थित सर्व प्रतिनिधी आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण अभिवादन करते. आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते. आजचा दिवस केवळ एक महापुरुषाचा जन्मदिन नाही, तर तो या देशातील प्रत्येक शोषित, वंचित आणि स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे. हा दिवस केवळ स्मृतीचा नाही, तर प्रेरणेचा, संकल्पांचा आणि आपल्या कृतज्ञतेचा दिवस आहे. बाबासाहेबांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि ज्ञानाच्या आणि स्वाभिमानाचा आणि समतेचा उत्सव आहे. मुंबईची ही चैत्यभूमी केवळ एक स्मारक नाही, तर ती एक ऊर्जा केंद्र आहे. दरवर्षी इथे येणारा भीम अनुयायी हा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची मशाल मनात घेऊनच येतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण संघटन संघर्षाचे प्रतीक होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या, शोषणाच्या आणि अन्यायाच्या साखळ्या तोडल्या. त्यामुळे आज लाखो करोडो लोकांना स्वाभिमानाने जगता येत आहे. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने संपूर्ण भारताला नवी दिशा दिलेली आहे. बाबासाहेब म्हणजे अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली क्रांतीची मशाल आहे. ज्या काळात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्हता, त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवलं. कोट्यावधी शोषितांचा जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. आपण शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे अनुयायी आहोत. ही विचारधारा केवळ राजकीय नाही, तर जीवन जगण्याची पद्धत आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर या विचारांचा ध्वज रोवला. त्यांनी वारंवार सांगितले की समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि भौगोलिक अशा विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधुतेच्या सूत्रात बांधण्याचं काम केलं. देशाची एकता, अखंडता, सार्वभौम कायम ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेच्या गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असा भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला एक मत, एक मूल्य असा समान अधिकार दिला. प्रत्येक भारतीयाला, कामगारांना न्याय व प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिलं. बाबासाहेबांनी मांडलेले हिंदू कोड बिल हे भारतातील महिलांच्या प्रगतीचं मोठं पाऊल होतं. आज मी एक महिला म्हणून या पदावर सन्मानानं उभी आहे. त्यांचे श्रेय बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांना जातं. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. ते दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉक्टर बाबासाहेबांनी केलेली मनुस्मृती दहनाचा
आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका, हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचे हे शताब्दीचे वर्ष आहे. त्यानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं यावर्षी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी या ठिकाणी उभारलेला सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरलेला आहे. चौदार तळ्याचे शुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने सुमारे 56 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. या विकास कामाचं भूमिपूजन नुकतंच काही दिवसापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासनाने निधी दिला आहे. लंडन व जपानमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी आपण अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. बौद्धगया इथं महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णयही घेतलेला आहे. बाबासाहेबांच्या नावानं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापन स्थापन करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंदू मिलच्या जागेवर वेगानं पूर्ण होत आहे. हे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे ठरेल हा मला विश्वास वाटतो. संविधानाने दिलेल्या हक्काचं रक्षण करताना डॉक्टर बाबासाहेबांच्या मानव कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाच्या वेगाने सर्वांगीण विकास करणं हेच डॉक्टर बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरलं. मला आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं त्याबद्दल मी बृहन्मुंबई महापालिका चे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद ताई. शिक्षण हा ज्ञानाचा आणि प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे आत्मसन्मान वाढतो आणि समाजात समान स्थान मिळवता येते असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. त्यांना अभिवादन करून मी आता विनंती करते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. अरे ती वाऱ्याने उडत होती. तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन. छत्रपती शिवाजी बुद्धांना वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कोटी कोटी जनतेचे आधारस्तंभ, ज्ञानाचा अथांग सागर, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यांना कोटी कोटी वंदन करतो. आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती महोत्सवाला उपस्थित या राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय जिष्णुदेव वर्माजी, आता ज्यांचं भाषण झालं मगाशी ते आपले आई उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सभापती महाराष्ट्र विधान परिषद रामभाऊ शिंदे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब, मंगल प्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, संजय शिरसाटजी, मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे, माजी खासदार राहुल शेवाळेजी, आपले बनतेजी डॉक्टर राहुल बोधी महातेरो, मुख्य सचिव राजेश अग्रवालजी, भाई गिरकरजी, कोळंबकरजी, वाघमारे राजू, नागसेन कांबळे, दीपक केसरकर इथं आहेत, ते जवळ असल्यामुळे दिसले नाही. दीपक केसरकरजी, आमचे आमदार समोर बसलेल्या सना मलिक आहेत, पंकज भुजबळ आहेत, मगाशी इथे बाळासाहेब आंबेडकर भेटले, मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडम, पोलीस महासंचालक सदानंद दातेसाहेब, पोलीस आयुक्त देवेन भारतीजी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, रुबल अग्रवालजी, कोकण आयुक्त प्रशांत नारनवरे, सर्व सहकारी आमदार आणि
आज या उपक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित सर्व लाडक्या बहिणी लाडक्या भावांनो, चैत्यभूमीवर आज भीमसागर लोटलाय आणि या सर्व भीमसागराला माझा जयभीम करतो। आज एका प्रज्ञा सूर्याची प्रार्थना करायला आपण सारे जमलो आहोत, त्यांना वंदन करायला आपण जमलो आहोत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा स्वातंत्र्य सूर्य आहे। आजचा हा पवित्र दिवस केवळ एका महामानवाचा जन्मदिवस नाही आहे, तर संपूर्ण भारताच्या विवेकाचा आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे। जेव्हा जेव्हा बाबासाहेबांसमोर आपण नतमस्तक होतो तेव्हा तेव्हा एकच विचार डोक्यात येतो, वादळांनाही लाजवेल असं ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांच्यासमोर आपण कोण आहोत। आणि म्हणून जीवनात सुख आलं भीमा तुझ्यामुळे, जीवनात सुख आलं भीमा तुझ्यामुळे, ज्वलंत संघर्षाची चाकतो आम्ही गोड फळे, बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे, बुद्ध नीतीशी भीम पर्व हे जुळे, मातीचं सोनं झालं भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे। बाबासाहेबांनी देशाला स्वाभिमान दिला, समानता आणि मानवतेची दिशा दाखवण्याचं काम बाबासाहेबांनी दिलं। बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार तर आहेतच, पण ते आधी माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत। मगाशी आम्ही ते फोटो गॅलरीत पाहत होतो, बाबासाहेब जेव्हा निवडणुकीत उभे होते तर त्यांची निशाणी माणूस होता आणि त्यामुळे त्यांनी माणसाला किती महत्व दिलंय। आणि त्यांनी जी घटना लिहिली, अनेक देशांचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना सर्वोत्तम ठरली पाहिजे, यासाठी आपल्या देशाची घटना सर्वोत्तम ठरली आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही भावना बाबासाहेबांनी मनामध्ये ठेवली आणि म्हणूनच त्या घटनेवर आपण राज्यकारभार करतो आहे। आणि म्हणून महापुरुष जेव्हा शांत चित्ताने आणि विवेकानं या ठिकाणी एखादी कृती करतात तेव्हा ती क्रांती होते। आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञा सूर्यानं, आता ताईंनी त्याचा उल्लेख केला, 14 तळ्याचं ओंजळभर पाणी पिण्याची कृती केली आणि एक क्रांती घडली। बाबासाहेबांच्या एका कृतीनं दलित वंचित समाजाला आत्मभान दिला, आत्मसन्मान मिळवून दिला। स्वतंत्र भारताच्या आजवरच्या इतिहासामध्ये एकही दिवस बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपलं जातो का? बिलकुल जात नाही। बाबासाहेबांच्या नावाशिवाय आपण काय करू शकतो का? काही नाही। आणि म्हणून आज आपल्या देशाची लोकशाही जी या भक्कम पायावर उभी आहे, तो पाया बाबासाहेबांनी रचला आहे घटनेच्या माध्यमातून। आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचा खरा सन्मान केला तो देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी, देशाचे प्रधानमंत्रीजींनी। आज आपण संविधान दिन साजरा करू लागलो, हे पहिल्यांदा घडलेलं आहे। 2015 पासून हा देशाचा संविधान दिन आपण सुरू केला। आणि म्हणून आम्ही जे काही इथे खुर्चीवर बसलेलो आहोत, राज्याच्या हिताची शपथ घेतली, ती फक्त मंत्रिपदाची नव्हती तर ती संविधानाची शपथ होती। आणि प्रत्येकाने मनात एकच प्रश्न विचारला पाहिजे की आपण ज्या ठिकाणी आहोत ते कुणामुळे आहोत। एक आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते, एक सामान्य कुटुंबातला परिवारातला व्यक्तिमत्व या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात। या ठिकाणी मी देखील आपल्या समोर आहे, एक शेतकरी कुटुंबातला, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला आणि आमच्या आता सुनेत्रताई उपमुख्यमंत्री झालेले आहेत। आणि म्हणून हे सारं घडलंय ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालेलं आहे। आपली भीमाची लेख डॉक्टर ज्योतिताई वाघमारे या संसदेत पोचल्या त्या देखील बाबासाहेबांच्या संविधानामुळे। आणि म्हणून आता तर लाडक्या बहिणींसाठी सुनेत्राताई 33% आरक्षण या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलाय लाडक्या बहिणींसाठी आणि त्याचं मला वाटतं 16, 17, 18ला विशेष अधिवेशन आहे। आणि म्हणून महिलांना देखील आत्मसन्मान मिळाला पाहिजे, त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत आणि हा देखील आपल्या राज्य घटनेचाच एक भाग आहे। आणि म्हणून जगात अनेक ज्ञानी विचारवंत होऊन गेले, पण शोषित दलित पीडित वंचित गोरगरिबांसाठी त्यांचं किती ज्ञान कामी आलं
हे याचा देखील अभ्यास करावा लागेल. पण बाबासाहेबांनी आपलं ज्ञान स्वतःसाठी वापरलं नाही, तर या तळागाळातल्या लोकांना सक्षम करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण ज्ञान खर्ची केलं. आणि म्हणून त्यांचा विचार हाच आमच्या सरकारचा DNA आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा आमचा मंत्र आहे आणि तो कायम राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो. बाबासाहेबांचं एक वाक्य माझ्या मनावर अतिशय कोरलेलं आहे, ते म्हणजे मनुष्य जन्माने नाही कर्माने महान ठरतो. आणि म्हणूनच करोडो पीडित, वंचित आणि मागास लोकांच्या स्वाभिमानाची गोष्ट करणारे बाबासाहेब हे महामानव झाले. आणि म्हणून बाबासाहेब हे आपला श्वास आहे, बाबासाहेब आपला प्राण आहे, बाबासाहेब आपले मानबिंदू आहेत आणि बाबासाहेब आपले दीपस्तंभ आहेत. 2047 पर्यंत मगाचे मुख्यमंत्री महोदय म्हणाले 2047 पर्यंत भारत जगातला एक शक्तिशाली देश करण्याचा निर्धार आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केला आहे. आणि त्याप्रमाणे मोदीजी सांगतात त्याप्रमाणे देशाला तिथपर्यंत नेण्याची ताकद या आपल्या घटनेमध्ये आहे, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे. आणि कारण संविधान हाच भारताच्या एकतेचा पाया आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अनेक कामं आपण सरकारने केली, अनेक स्मारकं उभी केली. अगदी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं उभी राहत आहेत. बाबासाहेबांची जयंती तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये आपण साजरी करतो. अगदी गल्ली सर्वसामान्य कार्यकर्ते अगदी स्थानिक पातळीवर देखील ती साजरी करतात. परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगेन, शेजारी इंदू मिल जे आहे येथे अतिभव्य असं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे. याचं काम झपाट्याने सुरू आहे आणि हे काम जगाला हेवा वाटावा असं आहे. या ठिकाणी हे काम 95% पूर्ण झालंय. कोणतीही अडचण यामध्ये येणार नाही. ते पूर्ण होईल त्यावेळेस याकडे जग चकित होऊन पाहिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक आपल्या इंदू मिल या ठिकाणी उभं राहत आहे. लंडनमध्ये देखील लंडनची देखील आठवण काढली. लंडनमध्ये बाबासाहेब राहायचे त्या घराची देखभाल, सुशोभीकरण, त्याचं ठावठेवा सगळं रखरखाव या ठिकाणी आपलं सरकार करते. आणि म्हणून आज इथं चैत्यभूमीवर आलेल्या सर्व लाखो बाबासाहेबांच्या अनुयायांचं मी मनापासून स्वागत करतो. इथं मुंबई महापालिका, राज्य सरकार, पोलीस विभाग या सगळ्यांनीच याची चोख व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कुणाची आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण घेतलेली आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं होतं. त्याच तत्वावर आपण चाललोय. कारण शेवटी सत्ता ही सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आहे, बदल घडवण्यासाठी आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सत्ता असते. आणि तेच बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आम्हाला महाराष्ट्रात रामरायाचं, शिवरायाचं, भीमरायाचं राज्य आणायचं आहे. यासाठी सगळा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो आमचं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. महायुती सरकारवर आपण विश्वास टाकलेला आहे, जनतेने वारंवार विश्वास टाकला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आजच्या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त फक्त संविधानाचा सन्मान करून थांबायचं नाही, तर त्यातल्या कर्तव्यांचं, त्यांच्या शिकवणीचं पालन आपल्याला करायचं आहे. ते महत्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवणे, ते जीवापाड जपणे, ते आत्मसात करणे, ते आचरणात आणणे हीच खरी आदरांजली बाबासाहेबांना ठरेल असं मी मानतो. शेवटी जाता जाता एकच सांगतो, एकजूट आणि संघर्ष, एकजूट आणि संघर्ष सोबत शिक्षणाचं तंत्र साऱ्या जगाला शिकवला भीमाने समानतेचा मंत्र. आपण सारी भीमाची लेकरं आहोत. भीमा तुझी लेकरं आम्ही, देतो तुला अभिवचन, करू संविधानाचं रक्षण आणि माणुसकीचं जतन. धन्यवाद. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी आजच्या या पवित्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.
सर्व व्यवस्था जी केलेली आहे, मुंबई महापालिका, पोलीस विभाग, या सर्वांनी, राज्य सरकार, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. बनतेजींचं देखील इथं चिवरदान महामहिम राज्यपालांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद उपमुख्यमंत्री महोदय. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा मुख्य पाया आहे. हे विचार त्यांचे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात आणि म्हणूनच त्यांना अभिवादन करून आता महोदय, राज्यपाल महोदय साहेब जिष्णुदेव वर्माजी यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत इथं व्यक्त करावं. राज्यपाल महोदय. नमस्कार, प्रणाम. श्री देवेंद्र फडणवीस जी, Honorable Chief Minister of Maharashtra, Sri Eknath Shinde, Honorable Deputy Chief Minister, Srimati Sunetra Pawar, Honorable Deputy Chief Minister, Professor Ram Shinde, Honorable Chairman of Legislative Council, Sri Anna Bhansode, Deputy Speaker Legislative Assembly, Sri Shaggan Bhujbal, Minister of Food and Civil Supplies, Sri Mangal Prabhat Lodha, Minister of Skill Development and Employment, Advocate Ashish Shelar, Minister of Information, Technology and Cultural Affairs, Sri Sanjay Shirsat, Minister of Social Justice, Sri Sanjay Rathod, Minister of Soil and Water Conservation, Srimati Ritu Taure, Mayor of Mumbai, MPs, MLA, Vedant, Dr. Rahul Buddhi Mahatero, President of Akhil Bharatiya Bhikkhu Sangh, Sri Bhimrao Ambedkar, Executive President of Bharatiya Buddha Mahasabha, Sri Andaraj Ambedkar, President of Buddha Jana Panchayat Samiti, Sri Rajesh Agarwal, Chief Secretary, Srimati Ashwini Bhide, Municipal Commissioner of Mumbai, Sri Sadanand Dhate, DGP Maharashtra Police, Sri Deven Bharati, Commissioner of Police Mumbai, Sri Prashant Navarane, Secretary to the Governor, Sri Naksen Kamble, General Secretary Coordination Committee, brothers and sisters. At the outset, I bow in the reverence of Bharat Ratna, Dr. Babasaheb Ambedkar, on the occasion of his birth anniversary. I congratulate Government of Maharashtra, the Brihan Mumbai Municipal Corporation, BMC, the State Police, Dr. Babasaheb Ambedkar Samiti, and all the organizers for the meticulous arrangement made for this important occasion. For millions of Dalits and other marginalized communities, Dr. Ambedkar remains a symbol of hope, dignity and social justice. Bharat Ratna Dr. Ambedkar was a multifaceted personality. He was a jurist, scholar, journalist, educationist, social reformer and visionary statesman. His contribution to the making of modern India are both unparalleled and timeless. It is noteworthy that while many of our neighboring countries, smaller in both area and population, have struggled with the stability of democratic governance, Bharat has remained a robust and vibrant democracy since attaining independence. This remarkable continuity is largely due to the strong constitutional foundation laid down by Dr. Ambedkar. Bharat Ratna Dr. Ambedkar regarded education as the most potent tool for liberation. He overcame several social discrimination to pursue higher studies at prestigious institutions like Columbia University and London School of Economics. He supported the establishment of colleges and universities that would cater to socially and economically disadvantaged students. He himself established the People's Education Society in 1945, which continues to carry forward his legacy by promoting education among the weaker sections of society. As chairman of the drafting committee, he ensured constitutional provisions such as fundamental rights, abolition of untouchability, and affirmative action
reservations for scheduled castes and scheduled tribes. Dr. Ambedkar was also a pioneer of gender equality. He championed women's rights, advocating for equal opportunities in education, property, and personal freedoms. Thanks to him, Bharat granted equal voting rights to women from day one of our becoming a republic. I am pleased to learn about the progress of constructing the grand memorial dedicated to Bharat Ratna Dr. Ambedkar at the neighboring Hindu Mill compound. I am confident that this memorial will stand as a beacon of inspiration for generations of students, youth, and citizens alike. This year marks the beginning of the centenary year of the Mahad water tank Satyagraha, led by Dr. Ambedkar. We must use this occasion to strive for creating a society free of casteism and caste discrimination. With these words, I pay my respects to Bharat Ratna Dr. Baba Saheb Ambedkar on his birth anniversary and convey my appreciation to all those who have worked tirelessly to organize this grand event. Dhanyavad. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bharat. Namaskar. धन्यवाद राज्यपाल महोदय. आपले विचार अतिशय आम्हाला मार्गदर्शक आहेत. यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे मॅडम सर्वांचे आभार मानते. तू उभा सूर्यापरी राहिली कोठे निशा, तू उभा सूर्यापरी कोठे निशा, एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा. तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे, या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना. भीमराया घे तुला या लेकरांची वंदना, आज ये घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कविवर्य श्री सुरेश भट यांनी या शब्दात ज्यांना मानवंदना दिली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण आज सर्व इथे चैत्यभूमीवरती जमलो आहोत. या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे, त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे विविध पदर ज्यांनी उलगडून दाखवले ते महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्री जिष्णुदेव वर्माजी यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर हे एक अर्थतज्ञ म्हणून किती ज्येष्ठ होते त्यांची महती ज्यांनी वर्णली ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सरांचे पण मी मनापासून आभार मानते. एक आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी किती सखोलपणे ते अभ्यास केलेला होता याचं वर्णन ज्यांनी आपल्या भाषणामधून केलं ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचेही मी मनापासून आभार मानते. वंचितांचे नेते म्हणून, स्त्रियांचे कैवारी म्हणून बाबासाहेब आंबेडकर किती थोर होते त्याचं वर्णन ज्यांनी केलं त्या महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री सुनेत्राताई पवार यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे अध्यक्ष श्री राम शिंदे साहेब, विधानसभेचे उपसभापती श्री अण्णा बनसोडीजी, मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्रीगण इथे उपस्थित आहेत. भुजबळ साहेब आहेत, त्याचबरोबर लोढा साहेब आहेत, शिरसाट साहेब आहेत, आशिष शेलार सर सुद्धा होते. या सर्वांचे सुद्धा या कार्यक्रमासाठी इथे येऊन शोभा वाढवल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. मुंबई महानगरपालिकेच्या महिला महापौर श्रीमती रितू तावडे मॅडम यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर अखिल भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू भंते श्री राहुल जी यांचे सुद्धा मी आभार मानते. सर्व आंबेडकर कुटुंबियांचे सर्व सदस्य या इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. राज्य शासनाचे अनेक वरिष्ठ नेते जसे महाराष्ट्राचे मुख्य सचिव, त्याचबरोबर पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्यपालांचे सचिव, विभागीय आयुक्त, त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सचिव आणि अनेक अधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. अनेक आमदार, माजी खासदार, अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी या इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी या कार्यक्रमाची संपूर्ण समन्वय समिती आहे त्या समितीचे सर्व सदस्य, त्यांचे जे सूत्रधार आहेत श्री नागसेन कांबळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले, त्या सर्वांचे मी आभार मानते. मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, स्थानिक वॉर्ड ऑफिस जे इथं या सर्व कार्यक्रमाची अतिशय उत्तम तयारी करतात, पोलिसांचे सर्व अधिकारी ज्यांनी या कार्यक्रमाचं संचलन आणि इथल्या सगळ्या गर्दीचं व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्यांचं, प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि डॉक्टर आंबेडकरांच्या आदरापोटी आज इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला आणि बंधू आणि भगिनींचे मी मनापासून आभार मानते. आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचा कृतज्ञतेने उल्लेख करून मी माझे आभार प्रदर्शन संपवते. धन्यवाद भिडे मॅडम. यानंतर वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्याच्या सन्मानासाठी आपण सर्वजण उभे राहूया. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वंदे मातरं शुक्लज्योत्स्नां पुलकितयामिनीं कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनीं सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वंदे मातरं कोटि कोटि नमामि हरिणीं मंगलमयिनीं वन्दे मातरम्. राष्ट्रगीत. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल
परवानगी देऊया.